दैत्य बालकांना प्रल्हाद सांगतात, दैत्य बालकांनो, तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुतसो हृदम् असुरं भावन्मुन्मुच्य ययतुष्यतयोक्षजा. भागवतमध्ये प्रल्हाद म्हणतो असुर बालकांना, दैत्य बालकांनो, असुर भावाचा त्याग करून सर्व भूतमात्रावर दया करा. त्या दयेने अधोक्षज भगवान संतुष्ट होतो. या दयागुणांचा प्रत्यक्ष परमात्मा श्रीहरीवर किती प्रभाव पडतो हे स्वतः श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, ते पहा. आता श्रीकृष्ण काय सांगतात, जसं प्रल्हादाने सांगितलंय, बाळक देखोनी संकटी. हे पहा, भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि उद्धवाला भागवत मध्ये सांगितलंय, आणि त्याचं ते निरूपण एकनाथी भागवतमध्ये आलंय. उद्धवाला उपदेश जो केला तो एकनाथी भागवतमध्ये आलाय. बाळक देखोनी संकटी, जेवीन सावरत माय उठी, ठेवी दीन देखोनी दृष्टी, ज्याचे पोटी दया द्रवे, दिनाची दये लागी. हे पा, बाळ कोणाचंही पडो, कुठली माय धावत जाते की नाही त्याला उचलायला. द्रवत तिचं पोट. दिनाची दये लागी, जोरिगे जळत्या आगी, त्याचे चरण मी वंदी वेगी, धन्य जगी दयाळू. एखाद्या जळत्या आगीमध्ये, वाड्यामध्ये जळतोय आणि त्याला कोणी जाऊन वाचवतोय, अर्जुना नाही आपले उद्धवा, मी त्याचे चरण वंदन करील. लक्षात घ्या, भगवान कृष्ण म्हणतात, मी त्याचे चरण वंदन करील. धन्य तो जगी दयाळू. स्वतःची जीव जोखीमात टाकून जो वाचवतो त्याला म्हटलंय, ऐसे दयेचे निगुणे मजानंता लागी तेने, विकत घेतले जीवे प्राणे, की झालो पोसनो मी त्याचे. अरे त्यानं मला विकत घेतलं समजा अशा माणसाने. दया, सेवा दयाच्या अंतर्गत येतं. विकत घेतले, मला त्याने विकत घेतलं, जीवानी प्राणाने विकत घेतलं म्हणून समजा मी त्याचा नौकर झालो. या लागी दयाळुवाचे घरी, मी सदा नाटिका काम करी, जे दयावंताचे अवसरी, ते माझे श्री सर्वदा. का नाथ महाराजांच्या इथे 14 वर्ष पाणी भरलं श्रीखंड्या म्हणून, का नौकर झाले. अरे नाथ महाराज रागच कधी आला नाही. विडा उचलला लोकांनी, यांना राग आणावा. एकदा एका मुसलमानानेच विडा उचलला. काही टगे लोक असतात पहा, आपले बसत असतात, चला नाथांना कोण आणतं त्याला 500 रुपये आपण देऊन टाकू. एकाने विडा उचलला, एका मुसलमानाने. आणि नाथ महाराज रोज सकाळी स्नान करून गोदावरीवरून यायचे. स्नान करून आला की तो वरी आपल्या गॅलरीत बसलेला, अशी पिचकारी पानाची त्यांनी थुंकायची यांच्या अंगावर. हे हसायचे, परत जायचे. असं 108 वेळेला झालं, पण यांना रागच आला नाही. शेवटी तोच आला खाली. आता रागवेल, मग रागवेल, राग येतो ना माणसाला. त्यांनी सांगितलं, अरे बाबा मीच तुझ्या पाया पडायला पाहिजे, रोज एकदा स्नान करतो माता गोदेचं, तू मला 108 वेळेस करायला लावलं, मी तुझ्या पाया पडतो. पहा दया कशाला म्हणतात. या लागवी म्हणून श्रीखंड्या का होऊ नये, का नौकर होऊ नये. कारण भगवंतांनी सांगितलंय मी का नौकर व्हावं. या लागी दयाळुवाचे घरी, मी सदा नाटिका काम करी, जे दयावंताचे अवसरी, ते माझे श्री सर्वदा. मी डोक्यावर घेऊन नाचतो त्यांना. जो जाणे दिनांचा विचार, दीन दयाळू जो साचार, उद्धवा तो माझे निज भांडार, सुखाचे सुखसार ते माझे. यापेक्षा दयेचे अधिक व्याख्यान कोण करू शकेल. तुकारामानी दया करणे जे पुत्राशी, तेच दासा आणि दासी. काय व्याख्या सगळ्यांच्या आहेत वेगळ्या. आता पुढे आस्तिक्य, आस्तिक्य साधन. दयेनंतर आस्तिक्य भाव असला पाहिजे. परमार्थात ज्याला प्रेम भक्ती घ्यायची त्यांनी.
आस्तिक्य आणि नास्तिक्य दोन भाव आहेत. ईश्वरावर श्रद्धा असणे हे आस्तिक्याचे लक्षण आहे. फार मी याच्यावर जात नाही. आणि ईश्वरावर श्रद्धा नसणे हा नास्तिक भाव आहे. आता फक्त श्रद्धा असणे किंवा मानणे याच्यावर आस्तिक्य नाही बरं का. विश्वास म्हणजे कसा? श्रद्धा कशाला म्हणतात? आमची आहे ईश्वरावर श्रद्धा बोलून शब्द चालत नाही. तो ईश्वर सर्वव्यापी असून सर्वेश्वर आहे हा एक भाव पाहिजे त्याच्यामध्ये. 2 सर्वज्ञ आहे ईश्वर. 3 सर्व शक्तिमान आहे. तो परम दयाळू आहे, परम हृदयी आहे, भक्त वत्सल आहे, दीनानाथ आहे. असून तो माझ्या अंतर्यामी सर्व साक्षी रूपाने उभा आहे माझ्या समोर, असा निश्चय पाहिजे. गती, भर्ता, साक्षी, निवास, शरण्य, सूर्यदय, प्रभव, प्रलय, स्थान, निदान, बीज, अव्यय अशा रूपाने तो कळला पाहिजे. तर आस्तिक्य. आम्ही मानतो, काय सर्टिफिकेट द्यायचं आहे काय? आम्ही मानतोच ना भगवंताला, काय करायचं? इतका प्रकार झाला पाहिजे तो भक्त. तसे निर्गुण निराकार असून त्या सगुण साकारही धारण करता येते हेही त्याचा विश्वास पाहिजे. आस्तिक्य बुद्धी होय. जीवनात भगवंतावर विश्वास असणे ही गोष्ट सर्वापेक्षा प्रथम, सर्वापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्याच्या अस्तित्व, गुण, प्रभाव इत्यादीकार विश्वास राहील. मन स्वतः त्याच्याकडे ओढ घेऊ लागेल. दिवसेंदिवस ओढ वाढली पाहिजे भगवंताची, त्याला आस्तिक्य म्हणतात. परमात्मा माझा खजिना आहे असं वाटलं पाहिजे त्याला. तो ज्ञान घन आहे. प्रेम हवे असेल तर निरातिशय प्रेमाचं भांडार त्याच्याकडे असं वाटलं पाहिजे. आनंद पाहिजे तर आनंदाचा तो गाभा आहे. यश, श्री, वैराग्य, ऐश्वर, धर्म जे जे काही पाहिजे सगळं त्याच्याकडे आहे, कारण तो षडगुणेश्वरी संपन्न आहे. हा भाव पाहिजे. तसंच जीवनामध्ये सौंदर्य, माधुर्य, प्रेम, स्नेह, धन, भोग, सुख, ऐश्वर्य शोधत असतो. तर हे सर्व भगवंताजवळ आहे असा भाव पाहिजे. अर्ध्या क्षणाकरताही मी दुसऱ्याकडे मन जाऊ देणार नाही हा भाव पाहिजे. त्याला आस्तिक्य म्हणतात. असा सतत अभ्यास जागृत ठेवणे. पूर्वजन्माचे संस्कार खूप खूप आता सगळा योगच घ्या तुम्ही, त्याला आस्तिक्य म्हणतात. ते चरित्र तुमचं असलं पाहिजे. भगवंतावर एवढी दृढ श्रद्धा की संसारही आम्ही त्याच्यावर सोडलाय. म्हणजे आता काय काय झालं, कुठला श्लोक झाला, फार मोठा श्लोक, फार थोडक्यात आटोपला आपण. अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्यादी चारित्र्याणी परिपालनीयानी 78वा. परिपालनीयानी, पालन असा शब्द न वापरता परिपालन म्हटलंय. पालयानी हे महत्वाचे आहे. आदी शब्द म्हटलाय. अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक या 5 साधनांचा प्रामुख्याने निर्देश केला आहे. पण त्या साधनाच्या आचरणाकरिता अन्य सहकारी साधने आवश्यक असतात. परिपालन शब्द आलाय. भक्ताच्या भक्तीला पोषकाची जी जी साधने महात्म्यांनी सांगितली ती आचरण केली पाहिजे. हा भाव आहे पहा एवढा मोठा. 79वा श्लोक. सर्वदा सर्वभावेन, फार शॉर्टमध्ये, कारण सर्व भाव शब्द गोपिका प्रसंगातील. अहिंसा आपलं त्याच्यातील. आता काय काय
म्हणून आपण पुसटचं उडणछू करायला, उडणछू. सर्वदा सर्वभावेन निश्चिंती ते अगर्वाणेव भजनीया. सर्व काली भक्तांनी सर्व काली सर्व भावाने निश्चिंत होऊन श्री भगवान हाच केवळ भजनीय आहे, सेवा करण्यास योग्य आहे असा भाव ठेवावा. सर्व काळी आले मागे संकट असो, दुःख असो, काय असो, सर्व काळी भूत भविष्य वर्तमान सर्व भावाने, सर्व भावे हरी. सर्व भाव शब्द येईल, भाव आत्ता नाही सांगणार, उगी थोडंसं काही सांगितलं तरी भाव गोपिका प्रसंगात. निश्चिंत होऊन भगवान हाच केवळ भजनीय आहे, बाकी काही नाही. भज धातूचा पहिल्यांदा उपयोग आहे. भज इते शवे धातु सेवायाम परिकीर्तिता. भज सेवायाम गोपाल पूर्व उपनिषदामध्ये म्हटलंय की नाम भजनम, भजनम नाम रसनम. भजन कशाला म्हणतात? भजन म्हणजे रस स्वादन करणे. गोपाल पूर्व तापनिषदामध्ये म्हटलंय भजन म्हणजे रस स्वादन करणे. भजनम नाम रसनम म्हणजे भजन ही सेवा आहे. भज सेवायाम भजन रस आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. भजन म्हणजे त्याचा आनंद लुटणे आहे, त्या रसाचा आणि त्या सेवेचा आनंद लुटणे. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरिती. सर्व काळ आलंय ना, काळवेळ नाही, काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तप दान धर्म यज्ञ तीर्थ व्रते योग याला काळाची अपेक्षा असते, पण भगवत भक्तीला काळ नाही. रात्री बेरात्री केव्हाही घ्या, नाही तर फलान कर्मकांडामध्ये बोलतेच हे आहेत. दान कधी करावं, धर्म कधी करावा, यज्ञ कधी करावं, तीर्थाला कोणत्या याच्यात जावं, पंचांग पहा, काही नाही. स्कंद पुराण म्हणतो न देश कालावस्थात्मशुद्ध ध्याधिक मपेक्षते किंतु सर्वत्र मे वैतन्ना कामित कामदम. देश काल अवस्था देह मन इत्यादिकांची शुद्धी याची अपेक्षा न करता स्वतंत्र नाम भगवंत नाम घ्यायचं. एखाद्या वेळेस देश बरोबर नसेल, काळ बरोबर नसेल, अवस्था तुमची बरोबर नसेल, म्हातारे झाले असाल, देह बरोबर नसेल, जर्जर झालेला असाल, मन बरोबर नसेल, शुद्ध नसेल, घाण शरीर असेल, तरी बंधन नाही करा. इकडे बंधन आहेत आपल्याकडे, ह्याला बंधनच नाही. स्कंद पुराणामध्ये सर्वदा सर्वभावेन निश्चिंतिर्भगवानी भजनीया. नारद पुराणात नारद मुनी म्हणतात, नारद पुराण एक नारदांचं आहे बरं का. जसं पंचरात्र आहे. न देश नियमो राजन काल नियमस्तता विद्यते नात्र संदेहो विष्णोर्नामानुकीर्तने. देश काल काही नको राजन, एका राजाला उपदेश देत आहेत नारद. पद्मपुराणात प्रत्यक्ष भगवान म्हणतात तच्च मे मंगलम नाम जपात पात पात प्रमुच्यते दिवानिशिंच संध्यायाम सर्वकालेषु संस्मरेत. भगवान सांगतात ते माझे मंगल नाम दिवसा रात्री सायंकाळी मनुष्य जपत राहिला तर सर्व पातकातून मुक्त होईल. कधी घ्यावं? केव्हाही घ्या. अहर्निश स्मरेणामं कृष्णं पश्यन्ति चक्षुषः अशुचिर्वा शुचिर्वापि सर्वकालेषु सर्वदा. अहर्निश नामस्मरण केल्याने कृष्ण दर्शन प्रत्यक्ष होते. तो शुद्ध स्थितीत असो की अशुद्ध स्थितीत असो.
नेहमी नामस्मरण पाहिजे. स्नान करा नका करू, पवित्र असा नसा स्मशानात घ्या. माता के चित पुत बैठा, कामिनी के चित्त काम. माता के चित पुत बैठा, तसं झालं पाहिजे तुमचं. माता नेहमी पोराला धारण करते लहान्या, बस रात्रंदिवस ते पोरग 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 डोक्यात असतं, रडल का. कामिनी के चित्त काम, लोभी के चित्त धन बैठा, तुका के मन राम. तुकाराम महाराज हिंदीमध्ये बोलतात की माझ्या मनात भगवान इतका ठसलाय जसं कामिनीचं चित्त कामामध्ये, मातेचं चित्त पुत्रामध्ये आणि लोभी धनामध्ये जसा मशगूल असतो तसा मी रामनामात. सर्व भावेन या शब्दाचे हे सगळं चाललंय. संसारात अनेक गोष्टी केल्या जातात, सर्व भावाने होतात असे नाही. केवळ शरीराने, काही वाणीने, काही मनाने केले जातात. भाव शब्दाचे कोशात अनेक अर्थ आहेत. भावो लीला क्रिया चेष्टा, भाव सत्ता भावो पिवा. भावो लीला क्रिया चेष्टा लीला, भाव सत्ता भवो पिवा. भावो भक्ती समाख्याता पदार्थो भाव उच्यते. भावो भक्ती समाख्याता पदार्थो भाव उच्यते. म्हणजे लीला, क्रिया, चेष्टा, सत्ता, संसार, भक्ती, पदार्थ असे अनेक अर्थ संभवत असले तरी भाव शब्द एका वेगळ्या अर्थाने देखील वापरावा लागेल. हे सगळे भावामध्ये येतात पहा. तुमच्या लीला, चेष्टा, क्रिया, सत्ता सर्व भाव शब्दाने अहम वाचा चित्त अंग, हाही सर्व भावामध्ये येतं. अहम वाचा चित्त अंग यांचेकडून होणारे कर्मे समर्पण करणे असाही अर्थ होतो भाव शब्दामध्ये. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचून धाव अनोती नाही. 12व्या अध्यायात भगवान येईल. ही 12व्या अध्यायात आपल्या ज्ञानेश्वरीच्या काय काय. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, कायिक भाव, मानसिक भाव, वाचिक भाव, तया मी वाचून धाव अनोती नाही. म्हणून तर घ्यायलो हे 12व्या अध्याय इतका शॉर्टमध्ये होणार आहे, कारण सगळं तुम्हाला समजलेलं असेल. या ओवीत सर्व भाव लक्षण स्पष्ट केले आहे. 66व्या सूत्रात विवरणात या विषयांचा विचार केला गेला आहे. सर्व भावानेच केल्या गेल्या तर त्याला फळ मिळते. पृथ्वीत पेरलेले बीज तुकडे झालेले, सडलेले, मोडलेले चालतं का? नाही. अखंड बीज पाहिजे. तसा अखंड भाव सर्वांगाने पडलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण अनन्य व अव्यभिचारिणी भक्तीचे लक्षण सांगतात. व्यभिचार करणारी भक्ती नको. देवा मला पेन दे ना, देवा कपडा दे ना, व्यभिचारी भक्ती म्हणतात त्याला. अव्यभिचारी